कुठे गेला होता? सांगा ना. उगाच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. काय हवंय? आत्याबाईंनी सांगितलं की आजपासून इकडेच झोपायचं. त्याच आत्याबाई घेऊन आल्या ना तुला इथे? जा, त्यांच्याच खोलीत जाऊन झोप जा. जा. जानकी, तू इथे काय करतेस? काय झालं? मोठे साहेब म्हणाले की आत्याबाई साहेबांनी तुला या घरात आणलं तर त्यांच्यात सगळं जाऊन झोप. असं म्हणाले? म्हणजे असं झालं, दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. साहेब एक फोन करू द्या साहेब. काय तुला काय सार्वजनिक टेलिफोन बूथ वाटलं की काय? साहेब तुमचं उपकार आयुष्यभर नाही विसरणार साहेब. एक फोन करू द्या साहेब. राजन नावाचा तुझ्या आयुष्यात कोणी होता हे आता तू विसरून जा. आता तू एक विवाहित स्त्री आहेस. तुझ्या कपाळी कुंकू आहे नरसिंहाच्या नावाचं. कुठल्याही परपुरुषाचा विचार जरी मनात आला ना तरी त्या कुंकवाचा रंग फिका होतो. पुराण काळापासून बघ ना, आपल्या स्त्रिया आपल्या कुंकवालाच जपत आल्या. सीता, तारा, मंदोदरी. चुकून जरी या कुंकवाची प्रतारणा झाली ना तर अहिल्यासारखं शिळा होऊन पडावं लागतं. साहेब एक फोन. साहेब साहेब तुझ्यासारख्या रोडछाप गुंडाला कसं सरळ करायचंय मला चांगलंच माहितीये. आपण ज्या मुलावर प्रेम केलं त्याच्याऐवजी भलताच कोणतरी आपल्या आयुष्यात आलाय. याचं जराही दुःख दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर. यात माझा काय दोष? नशीब समज मी बोलते तरी तुझ्याशी. कोणासाठी घेऊन चाललीस चहा? साहेबांसाठी, म्हणजे यांच्यासाठी. का आलीस तू इथे? त्या दामूच्या काय तांगड्या तुटल्यात? आत्याबाईच म्हणाल्या. सारखं आपलं आत्याबाई आत्याबाई आत्याबाई. बस झालंय पालुपद. पण चहा दामूच घेऊन येत जाईल, कळलं? आता काय झालं बाई? आई म्हणाली जानकीशी केलेलं लग्न हे नियतीशी केलेली तडजोड होती. आणि या तडजोडीतून जानकी नर्मदेची जागा कधीही घेऊ शकणार नाही. आणि तू तसा प्रयत्नही करू नकोस. मग जानकीने आता या घरात काय करायचं? काय हवं ते करू दे, पण आता मला माझ्या पद्धतीनं जगू द्या. तुला खायला घ्यायच्या आधी मला चहा होत. काय बघत काय बसलीयस? कानाचे पडदे फाटले आहेत का? मला आत्ताच्या आत्ता चहा हवाय. ए काय तुझी हिम्मत कशी झाली इथे बसायची? इकडे ये. ही तुझी जागा आहे आणि ही तुझी लायकी आहे, त्यामुळे इथे बसून खायचं.